हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लोकरीचा सुंदर असा टेबल रनर शिकणार आहोत. किती सुंदर दिसतोय बघा. तुम्ही कोणत्याही 2 रंगात बनवू शकता. या टेबल रनरमध्ये मधला जो चौकोन आहे तो 11 इंच आहे. म्हणजे 11 बाय 11चा तो चौकोन आहे. आणि पूर्ण टेबल रनरची लांबी बघितली तर ती 22 इंच आहे. ही बघा. आता टेबल रनर बनवण्यासाठी किती लोकर लागली ते आपण बघूया. टोटल 65 ग्रॅम लोकर आपल्याला लागलेली आहे. यासाठी मी 4 प्लाय लोकर घेतलेली आहे, 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 4 साखळ्या करायच्या आहेत, 4 चेन्स, आणि पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, म्हणजे छोटी रिंग तयार झाली. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता 2 अजून खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्याचा झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या करा गॅप म्हणून, आणि परत या रिंगमध्ये 3 खांब करायचे आहेत. 3DC. 1 2 3. 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या. परत 3 खांब करा. आता परत 3 साखळ्या करा आणि 3 खांब परत करा. असं आपण 4 वेळा केलेलं आहे. आता शेवटच्या 3 साखळ्या करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. म्हणजे आपला चौकोनी आकार तयार झाला. हे बघा, 3 साखळ्यांची गॅप आपण 4 वेळा घेतलेली आहे. ते चौकोनाचे 4 कोन झालेले आहेत. आता 2 स्लिप स्टिच करा. आपल्याला 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये यायचं आहे. हे बघा, आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. अजून 2 खांब करून घ्या, म्हणजे टोटल 3 खांब होतील. हे बघा, 3DC. आता 3 साखळ्या करा गॅप म्हणून, आणि अजून 3 खांब त्याच गॅपमध्ये करायचे आहेत. 3DC. म्हणजे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपण 3 खांब, 3 साखळ्या आणि 3 खांब अशा प्रकारे एक शेल बनवलेला आहे. आता एक साखळी करा आणि आता दुसऱ्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये शेल बनवायचा आहे. 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हा चौकोनाचा दुसरा कोन तयार होईल. हे बघा, चौकोनाचे 2 कोन तयार झालेले आहेत. आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये परत तसंच करायचं आहे. शेल म्हणजेच 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. शेल बनवून झाल्यावर एक साखळी, आणि पुढच्या गॅपमध्ये शेवटचा जो कॉर्नर आहे तिथे सुद्धा 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हे बघा, आता एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. आपला चौकोन थोडा मोठा झालेला आहे. हे बघा, आता 2 स्लिप स्टिच करायचे आहेत आणि 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीने. आता हा चौकोन तुम्हाला हवा तितका मोठा तुम्ही बनवू शकता. अशाच पद्धतीने शेलवर शेल करायचा, म्हणजेच 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. हे बघा, एक कॉर्नर झाला आहे. शेलवर शेल बनवला आहे. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. हे बघा, आता एक साखळी करा गॅप म्हणून,
आणि परत शेलवर शेल बनवा, म्हणजेच 3 खांब 3 साखळ्या 3 खांब. हे टेबल रनर बनवायला खूपच सोपं आहे. अगदी नवीन शिकणारे सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतील. शेल झाल्यावर एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. तीन खांब झाल्यावर एक साखळी करायची, विसरू नका. आता परत शेलवर शेल करायचं आहे, म्हणजे 3 खांब 3 साखळ्या 3 खांब, 3DC 3 चेन 3DC. हे बघा, एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब करा. 3 खांब झाल्यावर एक साखळी करा, हे विसरू नका. आणि आता शेलवर शेल परत करायचा आहे, 3 खांब 3 साखळ्या 3 खांब. अशा प्रकारे हा चौकोन तुम्ही हवा तितका मोठा करू शकता. तुमच्या टेबलच्या मेजरमेंटनुसार बनवू शकता. शेल झाल्यावर सुद्धा एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. परत एक साखळी आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. अशा प्रकारे हा चौकोन असाच वाढवत जायचा आहे. तुम्हाला जितका मोठा करायचा आहे तितका मोठा बनवू शकता. शेलवर शेल बनवायचे आणि प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3-3 खांब करायचे. अशा प्रकारे हा मोठा करून घ्या. हे बघा, मी एवढा मोठा चौकोन बनवलेला आहे. लांबी रुंदी 11 इंच आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपला हा टेबल रनरचा बेस तयार झाला आहे. हे बघा, टोटल मी 9 राऊंड केलेले आहेत चौकोनासाठी. शेलवर शेल 3 4 5 6 7 8 9 शेल आहे ते तिथून मोजायचे नेहमी.
आता आपण दुसरा रंग जोडणार आहोत, गुलाबी रंग. तो कुठे जोडायचा ते बघा. पहिला कॉर्नर सोडून द्यायचा, म्हणजे पहिली गॅप सोडायची आणि 1 2 3 तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. स्लिप नॉट करून घ्या नवीन रंगाची. हे बघा, पहिला खांब सोडून द्या, 1 2 3 तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. स्लिप स्टिचने जोडून घेतलं आहे. आता 2 साखळ्या केल्या म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून तिथे 2 खांब करून घ्या, म्हणजे टोटल 3 खांब करायचे आहेत. 3 DC इन सेम गॅप. हे बघा, आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. 3 खांब झाले की एक साखळी करायची, हे विसरायचं नाही. एक साखळी, परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, हे बघा. अशा प्रकारे गुलाबी रंगाने आपल्याला शेलपर्यंत विणत या. आता शेलवर शेल करा, म्हणजे 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. शेल झाल्यावर एक साखळी करा आणि या साईडला सुद्धा तसंच विणत यायचं आहे. पण कुठपर्यंत विणायचं तर हे बघा, हा पहिला शेल सोडायचा, 1 2 3 तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे, म्हणजे तिथपर्यंत आपल्याला विणत यायचं आहे, शेलपासून तिसऱ्या गॅपपर्यंत. प्रत्येक गॅपमध्ये 3 3 खांब करायचे, हे विसरायचं नाही. आणि 3 खांब झाल्यावर एक साखळी. खूप सोपा आहे हा टेबल रनर, अगदी कमी वेळात बनतो. हे बघा, 1 2 3 इथपर्यंत विणायचं आहे. अजून 2 गॅप आपल्याला विणायचं आहे. ही शेवटची गॅप. हे बघा, आता कसे विणायचे ते बघा. 3 साखळ्या करायच्या आहेत आपल्याला आणि एक साखळी गॅप म्हणून. आता टर्न करायचं आहे आणि ही जी पहिली गॅप आहे तिथे आपल्याला 3 खांब करायचे आहेत, 3 DC. एक साखळी करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये 3 3 खांब करत जा.
हे बघा माझा सेकंड राऊंड पण झालेला आहे. शेलवर शेल बनवून आपण शेवटच्या गॅपपर्यंत आलेलो आहोत. आता इथे कसं करायचं ते बघ. एक साखळी करा आणि हा जो पहिला खांब आहे तिथे आपल्याला एक खांब करायचा आहे. हे बघा. आता 3 साखळ्या करा आणि पट्टी टर्न करा. आणि आता ही पहिली जी गॅप आहे तिथे आपल्याला 2 खांब करायचा आहे. पहिले 3 साखळ्या केल्या आणि हे 2 खांब म्हणजे टोटल 3 खांब झाले. एक साखळी करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये तसंच करायचं आहे. 3 खांब, एक साखळी आणि परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. तीन खांब झाल्यावर एक साखळी. असाच हा राऊंड आता पूर्ण करायचा आहे. विणत विणत शेलपर्यंत यायचं आहे. शेलवर 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब आणि परत प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब करत इथपर्यंत या. मग काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता शेवटच्या गॅपमध्ये सुद्धा 3 खांब करायचे आहेत. आता 3 साखळ्या करा आणि एक साखळी गॅप म्हणून करा आणि टर्न करा. टर्न केल्यानंतर पहिली ही गॅप आहे, या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आहेत. हा आपला चौथा राऊंड आहे. एक साखळी, परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, एक साखळी आणि अशा प्रकारे हा चौथा राऊंड सुद्धा पूर्ण करायचा आहे. शेलवर शेल करायचा इथे आणि परत या साईडने सुद्धा विणून घ्यायचं आहे. गुलाबी रंगाने टोटल 5 राऊंड करायचे आहेत. हे 3 झाले आहेत. हा चौथाच आपला चालू आहे. हे बघा, तो पूर्ण करा आणि अजून एक 5वा राऊंडसुद्धा तुम्ही त्यावर करून घ्या. ते अशाच पद्धतीने विणत जायचं आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर परत व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही बघू शकता की एंडला कसं करायचं.
हे बघा माझे 5ही राऊंड झालेले आहेत गुलाबी रंगाने आणि आता शेवट आलेला आहे. शेवटच्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आहेत. हे बघा 5 राऊंड झालेले आहेत. 1 2 3 4 आणि 5. तुम्हाला 6 राऊंड करायचे असतील तरी करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा गुलाबी रंगाचे 5 राऊंड झाल्यावर आता मी पिस्ता रंगाचे परत 5 राऊंड करणार आहे. जो मधला रंग आहे तोच मी आता परत वापरणार आहे. तुम्ही 3 रंगात सुद्धा हे बनवू शकता. आता स्लिप नॉट करून घ्या आणि आता जोडायचा कुठे ते बघा. आपण पहिला कॉर्नर सोडला होता, 1 2 तिसऱ्या गॅपमध्ये विणलं होतं. अशाच पद्धतीने करायचं आहे. पहिली गॅप सोडायची आहे. हे बघा ही गॅप सोडून द्यायची. 2 3 आणि इथे विणायचं आहे चौथ्या गॅपमध्ये. जशा इथे 3 गॅप दिसल्या तशाच इथे 3 गॅप दिसायला पाहिजे. चौथ्या गॅपमध्ये आपण आता स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता 2 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून 2 खांब करून घेऊ एकाच गॅपमध्ये, म्हणजे टोटल 3 खांब होतील. हे बघा आता एक साखळी करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आहेत. हा पूर्ण टेबल रनर फक्त खांब आणि साखळी यामध्येच बनलेला आहे. तीन खांब झाल्यानंतर एक साखळी करायची. चला तर मग अशा प्रकारे हा पहिला राऊंड करून घ्या. शेलवर शेल बनवा. 3 खांब 3 साखळ्या 3 खांब आणि परत या साईडनी विणायचं आहे. कुठपर्यंत विणायचं आहे तर 3 गॅप सोडायच्या आणि चौथ्या गॅपपर्यंत आपल्याला विणत यायचं आहे. शेलपासून इथपर्यंत विणत या. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. वर शेल बनवला आणि पुढच्या 6 गॅपमध्ये आपण 3 BC केलेले आहेत. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून एक साखळी करा गॅप म्हणून आणि आता टर्न करा आणि आता ही पहिली जी गॅप आहे तिथे 3 खांब करा. 3 DC इन सेम गॅप. 3 खांब झाल्यावर साखळी, परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. आता हा राऊंडसुद्धा असंच करायचं आहे. चला तर मग हा दुसरा राऊंडसुद्धा पूर्ण करूया. शेलवर शेल करा आणि परत शेवटपर्यंत विणत या. हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झाला आहे. सेकंड राऊंड शेवटपर्यंत विणत आलेली आहे. आता जो पहिला खांब आहे तिथे आपल्याला एक खांब करायचा आहे. हे बघा आता 3 साखळ्या करा आणि टर्न करा. आता पहिली जी गॅप दिसत आहे या गॅपमध्ये अजून 2 खांब करा म्हणजे 3 खांब टोटल झाले. एक साखळी करून पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. आता हा आपला तिसरा राऊंड आहे. अशाच पद्धतीने अजून 2 राऊंड करा म्हणजे टोटल 5 राऊंड होतील पिस्ता रंगाने. आता 2 राऊंड झालेले आहेत. अजून 3 राऊंड अशाच पद्धतीने विणा. खूप सोपं आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा एक साईड माझी सगळी पूर्ण झालेली आहे. गुलाबी रंगाचे 5 राऊंड, पिस्ता रंगाचे 5 राऊंड. तुम्हाला ह्याच्यापुढे अजून गुलाबीचे 5 राऊंड करायचे असतील तर करू शकता. मी आता इतकाच रुमाल ठेवणार आहे. पण आता काय करायचं आहे, जसं या साईडला विणलं आहे आपण गुलाबी रंगाने तसंच दुसऱ्या साईडलासुद्धा विणायचं आहे. सेम अगदी त्याच पद्धतीने. वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ परत रिवाइंड करा आणि गुलाबी रंगाने सुरुवात कशी केली होती
ती तुम्ही एकदा बघून घ्या. आणि गुलाबी रंग झाला की पिस्ता रंगाने सुद्धा 5 राऊंड करायचे आहेत. जसं या साईडला विणलं त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला विणून घ्या. हे बघा मी दुसरी साईडसुद्धा विणली आहे. आता टेबल रनर माझा पूर्ण झालेला आहे. हे मी छोट्या साईजमध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे मी टिपॉयवर ठेवणार आहे. जर तुम्हाला डायनिंग टेबलवर ठेवायचा असेल तर त्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता. तुम्हाला हवी तितकी साईज घेता येईल. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.